मित्रांनो, रात्री 12 नंतर मतदान होऊ शकतं का? आणि जर होत असेल तर दर 20 सेकंदाला एक मत टाकणं शक्य आहे का? आंध्र प्रदेश असेंब्ली इलेक्शन्स 2024 मध्ये असे काही आकडे समोर आले जे फक्त संशयास्पद नाही तर पूर्ण निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्न उभे करतात. सायंकाळी 5 वाजता मतदान संपतं, पण आकडे मात्र मध्यरात्रीपर्यंत वाढत राहतात. लाखो मतं अचानक येतात कुठून? हा फक्त डेटा आहे की लोकशाही सोबत काहीतरी गंभीर घडलंय? आज आपण या सगळ्या गोष्टींचा एक एक करून उलगडा करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, तुम्ही 21 मार्चला झालेली अर्थतज्ञ परकला प्रभाकर यांची प्रेस कॉन्फरन्स पाहिली आहे का? किंवा त्याबद्दल तुम्ही काही माहिती घेतली आहे का? याबद्दल कुठून काही ऐकलं आहे का? ऐकलं नसल्यास कृपया वेळ काढा, शोधा आणि आधी ती पूर्ण बघा, पूर्ण माहिती घ्या. कारण काही गोष्टी हसण्यासारख्या किंवा सोडून देण्यासारख्या नसतात, त्या समजून घेण्यासारख्या असतात. आपण नेहमी म्हणतो भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाहीचा देश आहे, पण कधी कधी असं वाटतं की ही लोकशाही आता फक्त भाषणांमध्ये उरली आहे का? प्रभाकर यांनी जे प्रश्न विचारलेत ते साधे नाहीत, ते थेट आपल्या मतदानाच्या प्रक्रियेवर बोट ठेवतात. पण ही नक्कीच पहिली घटना नाहीये जेव्हा निवडणूक प्रक्रियेवर व निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित झालाय. आता प्रश्न असा आहे, जर खरंच मतदानाच्या प्रक्रियेत अशी काही गडबड होत असेल तर आपण त्याला काय म्हणायचं? चोरी की सरळ डकेती? आणि गंमत म्हणजे या सगळ्यावर चर्चा करण्याऐवजी काही लोक त्याची टिंगल करतायत. जणू काही लोकशाहीवर प्रश्न विचारणं हीच मोठी चूक आहे असं वाटतंय. आजकाल प्रश्न विचारणाऱ्यांनाच आरोपी बनवलं जातं आणि उत्तर देणं ही जबाबदारी कुणाच्याच खांद्यावर नाहीये. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सारखी संस्था जी लोकशाहीचा कणा मानली जाते, ती जर फक्त कोर्टात का गेले नाहीत एवढंच उत्तर देत असेल तर मग सामान्य माणसाने कुठं जावं? लोकशाही म्हणजे फक्त मतदान नाहीये. लोकशाही म्हणजे विश्वास, आणि जर हा विश्वासच डळमळीत झाला तर मग उरते ती फक्त एक प्रक्रिया जिथे आपण बटन दाबत असतो, पण निकाल कुठे तयार होतो हे आपल्याला माहीतच नसतं. थोडं उपरोधिक वाटेल, पण कधी कधी असं वाटतं आपण मतदान करतोय की फक्त एक डेमोक्रेसीचा डेमो बघतोय. कारण सरकार येतात जातात, पण संस्थांवरचा विश्वास कायम राहिला पाहिजे. आणि जर तो विश्वास प्रश्नांकित होत असेल तर मग प्रश्न विचारणं ही देशद्रोहाची नाही तर लोकशाही वाचवण्याची पहिली पायरी आहे. म्हणूनच प्रभाकर यांच्या दाव्यांची टिंगल करण्याऐवजी त्यांची गंभीर चौकशी होणं गरजेचं आहे. कारण शेवटी हा प्रश्न कुणा एका पक्षाचा नाही, हा प्रश्न आहे आपल्या सगळ्यांचा आणि आपल्या मताचा आणि त्या मताच्या हक्काचा. 2024च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या मतदानाबाबत दिल्लीत एका पत्रकार परिषदेत अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रक्रियेत अनेक असामान्य गोष्टी घडल्याचा दावा सुद्धा करण्यात आलाय. अर्थतज्ञ परकला प्रभाकर यांनी असा दावा केला आहे की 3500 मतदान केंद्रावर चक्क पहाटे 2 वाजेपर्यंत मतदान सुरू होतं. आकडेवारीनुसार एकूण मतदानाच्या सुमारे 4.16% मतदान रात्री 12:15 ते पहाटे 2च्या दरम्यान झालंय. आणि याच निवडणुकीत चंद्रबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली एनडीएला 175 पैकी 164 जागांसह स्पष्ट बहुमत मिळालं होतं. मतदानाच्या टक्केवारीतील संशयास्पद वाढ झाल्याचा दावा या पत्रकार परिषदेत झाला आहे. 13 मे 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता मतदान संपल्यावर आंध्र प्रदेशच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी 68.4% मतदान झाल्याची घोषणा केली होती. त्यानंतर रात्री 8 वाजता निवडणूक आयोगाने हा आकडा 68.12% सांगितला. मात्र रात्री 11:15 वाजता या आकडेवारीत अचानक मोठी वाढ होऊन ती 76% करण्यात आली. आणि 4 दिवसानंतर जो अंतिम आकडा जाहीर झाला तो थेट 81.79% वर पोहोचला होता, ज्यामुळे विरोधक आणि तज्ज्ञांनी यावर अधिकच संशय व्यक्त केला होता. सगळ्यात धक्कादायक म्हणजे मध्यरात्रीनंतर दर 20 सेकंदाला एक मत नोंदवण्यात आलं की काय, हा प्रश्न आहे. पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की रात्री 8 ते पहाटे 2 या वेळेत तब्बल 52 लाख मते नोंदवली गेली, तर मध्यरात्रीनंतर तब्बल 17 लाख मते पडली.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मध्यरात्रीनंतर दर 20 सेकंदाला एक मत नोंदवलं गेलं. जर ईव्हीएम रिसेट होण्यासाठी 14 सेकंद लागतात, तर अवघ्या 6 सेकंदात एक मत कसं टाकलं? एका मतदाराला आत जाऊन बाहेर येण्यासाठी प्रत्यक्षात इतका कमी वेळ कसा लागू शकतो, असा सवाल प्रभाकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच यावेळी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असलेले वकील प्रशांत भूषण यांनी फॉर्म 17C पारदर्शकतेबद्दल पण काही प्रश्न उपस्थित केले. भूषण यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करत असताना प्रत्येक बूथवर किती मतदान झाले याची माहिती देणारा फॉर्म 17C सार्वजनिक का करण्यात आला नाही, असा सवाल त्यांनी केला. मतदार याद्या या मशीन रिडेबल स्वरूपात न दिल्यामुळे स्वतंत्र पडताळणी करणं कठीण झालंय आणि मतदान संपल्यानंतर रांगेत किती मतदार उभे होते याची कोणतीही सार्वजनिक नोंद नाही. त्यामुळे व्हीव्हीपॅट स्लिप्सची 100% मोजणी करणं अनिवार्य असावे, अशी मागणी भूषण यांनी केली आहे. भूषण यांच्याबरोबरच माजी मुख्य निवडणूक आयुक्त SY कुरेशी यांनी या निवडणूक प्रक्रियेच्या ऑडिट करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे फॉर्म 17C आणि अंतिम निकालाचा फॉर्म 20 तपासला जावा. तसेच बूथ स्तरावर जर फॉर्म 17C सील केला जातो, तर नंतर एकत्रित डेटामध्ये ही तफावत कशी असू शकते, असा अत्यंत गंभीर सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मित्रांनो, राजकारणात हे काही पहिल्यांदाच घडत नाही आहे की निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्याच्या पारदर्शकतेबद्दल शंका निर्माण होते. हे आधीही अनेक वेळा झालं आहे. विशेषतः राहुल गांधी यांनी गेल्या काही वर्षांत वारंवार अशा मुद्द्यांवर आवाज उठवला आहे. राहुल गांधी यांनी अनेकदा सार्वजनिक सभांमध्ये, पत्रकार परिषदांमध्ये आणि संसदेतही निवडणूक प्रक्रियेबद्दल प्रश्न उपस्थित करताना आपल्याला ते दिसलेत. विशेषतः वोट चोरी, EVM आणि व्हीव्हीपॅट यंत्रणेबद्दल त्यांनी वारंवार शंका व्यक्त केली आहे. त्यांचा मुद्दा नेहमी एकच राहिला आहे, जर सगळं व्यवस्थित आहे तर मग पूर्ण पारदर्शकता दाखवायला अडचण काय आहे. याचप्रमाणे काही राज्यांच्या निवडणुकांमध्ये मतदानाच्या टक्केवारीत अचानक वाढ आणि मतदानानंतर डेटा अपडेट होण्याची वेळ आणि मतमोजणी प्रक्रियेतील विलंब, या सगळ्या गोष्टींवरून राहुल गांधी यांनी प्रश्न विचारले होते. त्यांच्या या भूमिकेमुळे अनेकदा सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्यावर टीकासुद्धा केली जाते. त्यांना पराभवाचं कारण शोधणारा नेता म्हणून हिणवलं जातं. पण दुसऱ्या बाजूला काही तज्ज्ञ आणि नागरी संघटनाही पारदर्शकतेच्या मुद्द्यावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पाठिंबा देताना दिसतात. आज आंध्र प्रदेशच्या निवडणुकीवरून जे प्रश्न उपस्थित होत आहेत ते पाहता ही चर्चा नवीन वाटत नाही. उलट गेल्या काही वर्षांपासून चालू असलेल्या त्या शंकाच पुन्हा एकदा समोर येत आहेत. फक्त यावेळी आकडे जास्त मोठे आहेत आणि प्रश्न अधिक तीव्र आहेत. मुळात ही केवळ एका नेत्याची किंवा एका पक्षाची बाब नाही आहे. हा प्रश्न आहे लोकशाहीवरील विश्वासाचा. कारण जेव्हा मतदानाच्या प्रक्रियेवरच प्रश्न निर्माण होतात, तेव्हा केवळ निकाल नव्हे तर संपूर्ण व्यवस्थेची विश्वासार्हताच चर्चेत येते. शेवटी एक गंभीर आणि प्रामाणिक अपेक्षा, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने हे विसरू नये की ही लोकशाही, हे स्वातंत्र्य आणि हा मतदानाचा अधिकार आपल्याला सहज मिळालेला नाही आहे. तो असंख्य लोकांच्या संघर्षातून, त्यागातून आणि इतिहासातील कठीण लढ्यांतूनच उभा राहिलेला आहे. म्हणूनच आज या प्रक्रियेवर सामान्य माणसाचा जो विश्वास आहे तो टिकवणं ही फक्त एक प्रशासकीय जबाबदारी नाही आहे, तर लोकशाहीच्या अस्तित्वाशी जोडलेली नैतिक जबाबदारी आहे. प्रत्येक शंका, प्रत्येक प्रश्न आणि प्रत्येक तफावत याकडे नियम पूर्ण झालेत का नाहीत इतक्यांपुरतं मर्यादित न पाहता लोकांचा विश्वास टिकतोय का या दृष्टीने पाहणं अधिक महत्त्वाचं आहे. कारण लोकशाही ही फक्त मतदानाची यंत्रणा नाही आहे, ती एक भावना आहे, एक विश्वास आहे की आपण दिलेलं मत योग्य ठिकाणी, योग्य पद्धतीने आणि प्रामाणिकपणे मोजलं जातंय का. जर हा विश्वासच डळमळीत झाला तर मग उरते ती फक्त एक प्रक्रिया, जिथे बटन आपण दाबतो पण निकालावर विश्वास ठेवताना मात्र मनात फक्त शंका उरते.
म्हणूनच निवडणूक आयोगाने केवळ निवडणुका पार पाडणं नाही, तर त्या प्रक्रियेबद्दल पूर्ण पारदर्शकता, स्पष्टता आणि उत्तरदायित्व दाखवणं अत्यावश्यक आहे. लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना वेळ, नियम किंवा प्रक्रियेच्या चौकटीत अडकवून ठेवण्याऐवजी त्यांना विश्वास देणाऱ्या उत्तरांना सामोरे जावं. कारण शेवटी लोकशाही कागदावर टिकत नाही, ती लोकांच्या विश्वासावर टिकते आणि तो विश्वास जपणं हीच कोणत्याही संस्थेची सर्वात मोठी कसोटी असते. मुळात ही केवळ एका नेत्याची किंवा एका पक्षाची बाब नाहीये. हा प्रश्न आहे लोकशाहीवरील विश्वासाचा. कारण जेव्हा मतदानाच्या प्रक्रियेवर प्रश्न निर्माण होतात, तेव्हा केवळ निकाल नव्हे, तर संपूर्ण व्यवस्थेची विश्वासार्हता चर्चेत राहते. मला इथे एक प्रसंग आठवतोय. जेव्हा बराक ओबामा पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यावर भारतात आले होते, तेव्हा त्यांनी तत्कालीन भारताचे जे पंतप्रधान होते मनमोहन सिंग यांना एक पुस्तक भेट दिलं होतं. आणि त्या पुस्तकावर त्यांनी लिहिलं होतं की फ्रॉम द लार्जेस्ट डेमोक्रेसी टू द ओल्डेस्ट डेमोक्रेसी. त्यावेळी सीताराम येचुरी तिथे उपस्थित होते. त्यांनी ते वाक्य वाचलं आणि लगेचच आक्षेप घेतला की हे चुकीचं आहे. तुम्ही ना सर्वात जुनी लोकशाही आहात, ना सर्वात मोठी लोकशाही आहात, असं त्यांनी ओबामा यांना सांगितलं. त्यांनी पुढे स्पष्ट केलं की अमेरिका जरी 1776मध्ये स्वतंत्र झाली असली, तरी 1965 पर्यंत तेथील सर्व नागरिकांना समान मतदानाचा अधिकार नव्हता. उलट भारताने स्वातंत्र्यानंतर पहिल्याच दिवसापासून सर्वांना सार्वत्रिक मतदानाचा अधिकार दिला होता. म्हणून भारत फक्त सर्वात मोठी लोकशाही नाही आहे, तर तुलनेत तुमच्यापेक्षा जुनी लोकशाही सुद्धा आहे, जिथे प्रत्येक मताचं मूल्य सारखंच आहे. म्हणूनच आज त्या मताच्या प्रक्रियेवरच जर प्रश्न निर्माण होत असतील, तर ते फक्त आकड्यांचे किंवा तांत्रिक मुद्दे राहत नाहीत, ते लोकशाहीवरील विश्वासाशी संबंधित होतात. सर्वांना विनंती आहे की AG न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुम्हाला वाटलं की हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तर तो आणखी लोकांपर्यंत शेअर करा. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये असतील, फेसबुकवर असतील. धन्यवाद. जय हिंद.